कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे। विधानसभेच्या अधिवेशनात हद्दवाढीचा प्रश्न उपस्थित केला होता, मात्र सन 2027च्या जनगणनेनंतर 10 गावांचा समावेश करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल, त्यासाठी शासन स्तरावर आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। आयटी पार्क, टेक्सटाईल टुरिझम हब, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल, असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हद्दवाढीसोबतच कर्मचारी आकृतीबंध, थेट पाईपलाईन योजना, नवीन विकास नियमावली, घरफाळा आणि TDR घोटाळ्यासंदर्भात आपण लक्षवेधी मांडली होती, अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा निर्णय होण्याची शक्यता होती, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे होऊ शकली नाही। 10 गावांचा समावेश असलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ 2027च्या जनगणनेनंतर होईल, त्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी नमूद केलं। 100 कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामं आता पूर्णत्वाला जात आहेत। महापालिकेतील 508 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय झाला। KMT कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत पाठपुरावा करून त्यांना न्याय दिला। महापालिकेत रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असून महापालिकेच्या उत्पन्न वाढीबाबतही आपण प्रयत्न करू, असंही त्यांनी नमूद केलं। अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याला मंजुरी दिली आहे। त्यातील 1445 कोटी रुपयांच्या निधीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय। या आराखड्याअंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत पार्किंग आणि वर स्टेडियम उभारण्याचा आपला मानस आहे। तसंच पार्किंगच्या ठिकाणाहून थेट अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे, असंही आमदार क्षीरसागर यांनी नमूद केलं। त्याशिवाय रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी 30 कोटी रुपये खर्च केले आहेत। रंकाळ्यावर 5 कोटी रुपयांचा म्युझिकल कारंजा उभारण्यात येणार असून सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, असं क्षीरसागर यांनी सांगितलं। यासह शहरातील अपूर्ण रिंग रोड, प्रस्तावित उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांचा आराखडा तयार करून निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक शारंगधर देशमुख, रत्नेश शिरोळकर, ऋतुराज क्षीरसागर, अजय इंगवले, महिला बालकल्याण सभापती कौसर बागवान, रमेश खाडे, आनंदराव खेडकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगरस उपस्थित होते।